हे झेंडा आहे, झेंडा फडकायला एक ग्रामसेवक येतो, एखाद डाव कोणी येत नाही इथे. कोणता ग्रामसभा नाही झाली की म्हणजे मीटिंग नाही झालं की कोणाला काय सांगायचं ते काहीच केलं नाही. सगळं घरी बसून त्याच्या घरामध्ये बसून घेतो मीटिंग. नाही तर एखाद्या वार्डामध्ये बी नाही झाला, 5 वार्डामधून एखाद्या वार्डामध्ये बी मीटिंग नाही झाला, फक्त त्याच्याच घरात मीटिंग घेतो. ग्रामसेवकाला नाही हे ग्रामसेवक नाही आपलं निंबर असतं त्यांना म्हणजे बोलून घेतो. म्हणजे लाखो करोडचा जो आलेला आहे तो खर्च केलाय का त्यांनी बरोबर? जो निधी आलेली आहे 5 वर्षाचे, काय हेडपंप खांदायचा, काय शाळा दुरुस्ती करायच्या, अंगणवाडी दुरुस्ती. घाटली ग्रुप ग्रामपंचायतीला भ्रष्टाचाराचा विळखा, नागरिकांकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायत सध्या विविध आरोपांमुळे चर्चेत आली असून ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामसेवक व सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे विकासकामे रखडल्याचा तसेच निधीचा योग्य वापर न झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ग्रामसभेसारख्या महत्त्वाच्या बैठका ग्रामपंचायत कार्यालयाऐवजी ग्रामसेवक व सरपंच यांच्या घरात घेतल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पारदर्शकतेचा अभाव निर्माण होत असून सर्वसामान्य नागरिकांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय गावातील अनेक अंगणवाड्यांची दुरवस्था झाली असून दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याच्या चर्चा असतानाही प्रत्यक्षात कामे झालेली दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. गावातील अनेक हातपंप नादुरुस्त असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घाटली ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या विविध पाड्यांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर विकासकामांच्या बाबतीतही असंतोषाचे वातावरण असून कागदोपत्री विकास दाखवला जात असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागांकडे केली आहे. विकासाच्या नावाखाली निधी खर्च झाल्याचे दाखवले जात आहे, मात्र गावात मूलभूत सुविधांचीच वानवा आहे. त्यामुळे संपूर्ण कारभाराची चौकशी होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. आता प्रशासन या गंभीर आरोपांची कितपत दखल घेते आणि घाटली ग्रुप ग्रामपंचायतीतील कथित अनियमिततेची चौकशी करते का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.